शेअर मार्केट जर सतत खालीवर होत असतं तसा दिवसभरामध्ये आपला मूड देखील सतत बदलत असतो. आपल्याला आवडणाऱ्या किंवा जवळच्या व्यक्तीचा फोन आपल्याला आला की आपसुकच आपल्या चेहऱ्यावर एक हसू येतं. तर तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून आपण अगदी पार वैतागून जातो. कामाचा ताण, दिवसभरची धावपळ यामुळे आपला हसू, आपला आनंद कुठेतरी हरवून जातो आणि राहतो तो फक्त स्ट्रेस, ताण. पण आपण आपलं हे हसू आहे, हा आनंद आहे, तो परत मिळवू शकतो. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शरीरामध्ये असणारे हॅपी हार्मोन्स काय आहेत आणि आपण ते कसे ॲक्टिवेट करू शकतो. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. हार्मोन्सचा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर थायरॉइड, डायबेटीस, PCOD असे असंख्य आजार येतात. पण खरं तर आपल्या शरीरामध्ये स्त्री पुरुष दोघांमध्ये देखील असंख्य हार्मोन्स हे काम करत असतात आणि आपल्या शरीरातल्या असंख्य गोष्टी आहेत त्या नियंत्रित करत असतात. अगदी आपला मूड देखील, अगदी आपला आनंद देखील. हार्मोन्स म्हणजे संप्रेरक हे आपल्या शरीरामध्ये ग्रंथींद्वारे तयार होतात आणि रक्ताद्वारे संदेश वहनाचं काम हे करत असतात. म्हणजेच ते एक मेसेंजर म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. थायरॉइड हार्मोन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन या हार्मोनची नावं आपण अगदी कायम ऐकत आलो आहोत. पण आपल्या शरीरामध्ये असे काही हार्मोन्स आहेत जे आपले इमोशन्स कंट्रोल करतात, आपली मेंटल हेल्थ त्यांच्यावर अवलंबून आहे आणि अगदी आपला मूड, आपला आनंद देखील त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि ह्या हार्मोन्सना हॅपी हार्मोन्स असं म्हटलं जातं, कारण हे हार्मोन्स जर आपल्या शरीरामध्ये आपण जर चांगले ॲक्टिवेट करू शकलो, जर हार्मोन्स चांगले असतील तर आपण कायम आनंदी राहू शकतो, आपलं मूड अगदी हॅप्पी राहू शकतो. हे मुख्यत्वे करून 4 हार्मोन्स आहेत, ते म्हणजे डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि एंडोर्फिन. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे डोपामाइन. यालाच फील गुड हार्मोन देखील म्हणतात किंवा रिवॉर्डिंग केमिकल असं देखील म्हटलं जातं. ऑफिसमध्ये आपण एखादं छान काम केलं आणि त्यासाठी आपल्याला ॲप्रिसिएशन झालं की तो दिवस आपला खूप छान जातो. आपण एखादी वेगळी रेसिपी बनवली असेल किंवा जेवण बनवलेलं असेल आणि त्याची जर तारीफ झाली तर आपोआपच आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. म्हणजे आपलं झालेलं एखादं ॲप्रिसिएशन, आपल्याला मिळालेलं एखादं रिवॉर्ड आहे ते आपल्या चेहऱ्यावर आनंद आणतं आणि हेच काम डोपामाइन करतं आणि म्हणूनच त्याला रिवॉर्डिंग केमिकल असं देखील म्हणतात. पण आपण स्वतःलाच किती वेळा शाब्बास म्हणतो किंवा आपण स्वतःचीच पाठ किती वेळा थोपटतो. तर आपल्याला हेच करायचं आहे की दिवसभरामध्ये अशा एखाद्या गोष्टीसाठी आपण स्वतःला छान म्हणायचं आहे किंवा शाब्बास म्हणायचं आहे. यासाठी नेहमीच काहीतरी मोठं करण्याची गरज नाहीये. तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी छोटे छोटे गोल सेट करा, ते पूर्ण करा आणि स्वतःला शाब्बास म्हणा. तुम्ही जर आज दिवसभरामध्ये 20 मिनिटं जर चालायचं ठरवलं असेल आणि ते जर तुम्ही पूर्ण केलं तर स्वतःलाच त्यासाठी शाब्बास म्हणा. तुम्ही एखादी छान रेसिपी बनवली असेल तर त्यासाठी स्वतःची पाठ थोपटा. दिवसभरामध्ये अशा एकात्री कामासाठी किंवा एकात्री गोष्टीसाठी स्वतःला शाब्बास म्हणायला शिका व डोपामाइन त्याचं काम हे नक्की करेल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद हा नक्की येईल. दुसरं आहे ते म्हणजे ऑक्सिटोसिन. याला लव्ह हार्मोन असं देखील म्हणतात. याला गरज आहे मॅजिकल टचची. दिवसभरामध्ये तुम्ही कामाने कितीही थकला असाल आणि तुम्हाला एखादी जवळची किंवा आवडती व्यक्ती भेटली, मग तो तुमचा मुलगा असेल, तुमची एखादी मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमची आई असेल, तर आपसुकच तुमचा थकवा सगळा कमी झाल्यासारखा वाटतो. आणि इथे काम करतं ते म्हणजे ऑक्सिटोसिन. यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचंय. तुम्हाला एखादी जवळची किंवा आवडणारी एखादी व्यक्ती असेल तर दिवसभरामध्ये एकदा तरी तुम्ही त्याच्या जवळ जाऊन बसा, त्यांच्या पाठीवर हात ठेवा, त्यांना छान मिठी मारा, त्यांचा हात हातात घ्या. तो मॅजिकल टच नक्कीच काम करेल आणि ऑक्सिटोसिन तुम्हाला आनंदी बनवेल, तुमचा ताण सगळा कमी करेल. तिसरं आहे ते म्हणजे सेरोटोनिन. यालाच मूड चेंजिंग किंवा मूड एन्हान्सर देखील म्हटलं जातं. ऑफिसच्या कामाने अगदी तुम्ही कंटाळून गेलात किंवा अगदी गृहिणी देखील सतत स्वयंपाक करून, घरातली कामं करून अगदी कंटाळून गेलात की त्यांना 2 दिवस कुठेतरी बाहेर जाऊन यावं असं वाटायला लागतं. आणि 2 दिवस तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊन आलात की तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं, तुमचं मूड अगदी चेंज झाल्यासारखा वाटतो. इथे काम करतं आपलं सेरोटोनिन.
म्हणूनच तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की तुम्ही अगदी सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बाहेर जा, एक 15 ते 20 मिनिटं तरी चाला. तुम्हाला अगदी दिवसभरामध्ये शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी बाहेरच्या मोकळ्या हवेमध्ये जा, जवळच्या एखाद्या पार्कमध्ये जा, अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी तुम्हाला मोकळं आकाश दिसेल, छान झाडं दिसतील, छान फुलं दिसतील आणि बघा तुमचा मूड कसा चांगला होतो, फ्रेश होतो. सेरोटोनिन ॲक्टिवेट करण्यासाठी अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे ग्रॅटिट्यूड. नेहमी थँकफुल राहा. तुमच्या जवळ असणारी एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल किंवा तुमचं घर असेल तर ह्यासाठी थँकफुल राहा. तुम्हाला रोज छान आईच्या हातचं किंवा बायकोच्या हातचं छान जेवण मिळत असेल तर त्यासाठी थँकफुल राहा. तुम्हाला राहण्यासाठी घर असेल तर त्यासाठी थँकफुल राहा. दिवसभरामध्ये एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल किंवा एखादी जागा असेल तर दिवसभरामध्ये एकदा तरी तुम्ही त्यांना थँक्यू म्हणा आणि मग तुमचं सेरोटोनिन आहे ते तुमचा मूड हा नक्की चेंज करेल. आणि चौथं आहे ते म्हणजे एंडोर्फिन. याला पेन रिलिव्हिंग हार्मोन देखील म्हटलं जातं. तुमच्या वेदना कमी करण्याची किंवा वेदना सहन करण्याची ताकद देण्याचे काम या हार्मोनमध्ये असते आणि म्हणूनच हे हार्मोन ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, तुम्हाला कोणताही तुम्हाला जमेल तो एक्सरसाइज दिवसभरामध्ये करायचा आहे. यासाठी तुम्ही कोणताही एक्सरसाइजेस करू शकता. अगदी तुम्ही वॉकिंग करू शकता, स्विमिंग करू शकता, योगासनं करू शकता किंवा स्ट्रेचिंग देखील करू शकता आणि तुमचं एंडोर्फिन आहे ते तुमचं ॲक्टिवेट होईल आणि नक्कीच तुमचा ताण, तुमच्या वेदना या कमी होतील. वेदना कमी करणाऱ्या एंडोर्फिनबद्दलची अधिक माहिती देणारा व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. तर तुमचं हॅपी हार्मोन ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला खूप सोप्या आणि छोट्या गोष्टी करायच्या आहेत. दिवसभरामध्ये एकदा तरी स्वतःची पाठ थोपटा, स्वतःला छान म्हणा, शाबास म्हणा. दिवसभरामध्ये एकदा तरी तुमच्या जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तीला मिठी मारा. तिसरं म्हणजे कुठल्या तरी एका व्यक्तीला, वस्तूला किंवा अगदी तुमच्या जागेला थँकफुल म्हणा, थँक्यू म्हणा. आणि चौथं म्हणजे अगदी 15 मिनिटं का होईना तुम्हाला जमेल असा कोणताही व्यायाम दिवसभरामध्ये करा. या चारही ॲक्टिव्हिटीमधली तुम्ही कुठली एक ॲक्टिव्हिटी रोज सुरू करू शकता आणि हळूहळू तुमच्या एक दिनचर्येचा एक रुटीनचा भाग म्हणून ते अगदी कायम करू शकता. आणि तुम्ही स्वतःच बघाल की तुमचा ताण पहिल्यापेक्षा नक्की कमी झाला आहे, तुम्ही खूप शांत झालाय, रिलॅक्स झालाय आणि तुम्ही आनंदी राहायला शिकलाय. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. मला आशा आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी गरजेची किंवा अगदी नवीन माहिती तुम्हाला कळली असेल. तुम्हाला असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅपी राहा. नमस्कार.